राधेश्याम, जय जय श्री राधेश्याम, जय जय श्री राधेश्याम। हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्री राधे मेरी स्वामिनी, मेरा धीजु खुदा, जन्म जन्म मोहे दीजियो, श्री वृंदावन को वास। मेरे मन मानिक गिरवी धर्यो, श्री मनमोहन के पास, प्रेम ब्याज इतना बढ़ो, कि ना छूटन किया। भक्ति भक्त भगवंत गुरु, चतुर नाम बपोए, तिनके पद वंदन किए, तो नाशत विघ्न रे। गोपाल कृष्ण भगवान की जय। चला आजच्या कथेला या ठिकाणी प्रारंभ करूया। वैष्णव संतांचं परमधन असणारं श्रीमद भागवत महापुराण, परमहंस चक्र चूडामणी श्री शुकदेवजी महाराज यांचं आत्मधन भगवान श्रीकृष्ण एवं वृषभानुनंदिनी आनंद कंदिनी राधाराणी, इष्ट देवता ग्रामदेवता माझा पंढरीश परमात्मा, ऐसाई रुक्मिणी माता विष्णुमाऊली ज्ञानोबारायांच्या कृपा प्रसादाने, तुकोबारायांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला, प्रारंभ होत असलेला अखंड हरिनाम भागवत ज्ञानयज्ञ सोहळा आणि त्यातील आज प्रथम सत्राला, प्रथम दिवसाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत। आणि ज्याप्रमाणे मला अपेक्षा होती त्याचप्रमाणे मंडप तर डबल आहेच, गावातली माणसं डबल कुठं आणतं नाही का, पण पहिल्या दिवशी जास्तीत जास्त तुम्ही उपस्थित आहे याचा मला अभिमान वाटतो। कथा करावी, कीर्तन करावं, कशा करता? माणसामध्ये परिवर्तन होण्याकरता नाही का। नाही तर परिवर्तन होत नसेल तर कथा कीर्तन ऐकून सुद्धा उपयोग नाही का। कथा कीर्तन ऐकल्यानंतर माणसाच्या मनामध्ये परिवर्तन व्हावं आणि भगवंताच्या विषयी ओढ निर्माण व्हावी, त्याकरता कथा कीर्तन। जीवनाचं खरं महत्व काय आहे हे समजण्याकरता कथा कीर्तन आहे। सांगत असते मी, हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूर बदलनी चाहिए मेरे दिल से ना सही, लेकिन वाई गाँव वालों के दिल से प्रेम की गंगा निकली। नाही जमलं माळ घालाय तरी चालेल, कमीत कमी इथं येऊन बसता ही महत्वाचं आहे की नाही। घालताना आज ना उद्या नाही का, आज ना उद्या अवश्य घालतात। चंदनाच्या सोबत बाबळी जरी उगवल्या तरी बाबळीला सुद्धा सुगंध लागतोच, लागल्याशिवाय राहत नाही नाही का। सुंदर संत मायबाप वर्णन करतात, संताने सरिता गेलो तैशा परी, मला सुद्धा सार्थक झाल्यासारखं वाटतं की मी कथा करते आणि बहुतांश लोकांमध्ये परिवर्तन होत आहे। परम भाग्य आहे। सुंदर अशा आयोजनामध्ये आजचा प्रथम दिवसाला उशीर झालाय थोडा नाही का, तसं
माझ्याच बाबतीत नाही, सगळ्याच्याच बाबतीत होतं नाही का. पहिल्या दिवशी पूजा, अनेक काही प्रकारचे विधी राहतात, येईला उशीर होतो. या अनुषंगानं थोडा कथेला उशीर झालेला आहे, पण हरकत नाही. तुमच्या नियमामध्येच आपण कथा सोडणार आहोत, काळजी करू नका. तसं तुमची ऐकण्याची खूप इच्छा आहे नाही का. उद्यापासून आपण फुल टाइम घेणार आहे, पण आज मात्र नियमामध्ये चालायचं आहे. कथेला सुरुवात करण्या अगोदर माझ्या समवेत आलेले सुंदर असे कलाकार वृंद आहेत. अगदी पाण्यावरती लहर चलावी असं ज्यांचं वादन आहे, असे असणारे आमचे आकाशदादा यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करते. गायनाचार्य माझ्यासोबत आलेले आमचे मनोज महाराज असतील, आळंदीहून आलेले आमचे पंढरीनाथ महाराज असतील, माझ्या संस्थेतलीच विद्यार्थिनी संचिता दिदी असेल. आणि माणसाच्या मुखातून म्हणावं लागतं, हाताने टाळी वाजवा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा नाही का, म्हणावं लागतं ना. आणि सांगितल्यानंतर तरी पण माणूस बळच म्हणते इथला इथला, आहे की नाही. कमीत कमी विठ्ठलला सुद्धा म्हणता येत नाही, इथलाच म्हणते. उचलू का नको हात, उचलू का नको हात, टाकू का नको टाळी. आमचा काही तोटा नाही. जसं ज्याचं कर्म आहे फलश्रुती भगवान परमात्मा देणार आहे. माझ्या कौतुकासाठी वाजवा टाळी म्हणत मी नाही. कशा करता वाजवा, स्वहिता कारणी संगती साधूची, किंवा स्वहितासाठी टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, पंढरीची वाटही चालावी पंढरीची. हातानं टाळी वाजवावी, मुखानं भगवंताचं नामस्मरण गावं. जीवनामध्ये सुख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. सांगायचा मतितार्थ एवढाच आहे. जनावराच्या कातड्यामधून ब्रह्मनाद निघावा. अजून थोडं पुढे जाऊन सांगते, ऐका. हातानं टाळी वाजवली, निघतो नाद ब्रह्म. मग मुखामधून विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर निघतो नाम ब्रह्म. नाद ब्रह्म आणि नाम ब्रह्म सोबत चालू झालं की डोळ्यासमोर प्रकट होतं ते पूर्ण ब्रह्म असतं. म्हणजे भगवंताची मूर्ती प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा राहत असते. ज्यांचं सुंदर वादन आहे असे आमचे परम आदरणीय परमस्नेही राजू दादा गरड यांचंही या ठिकाणी स्वागत करते. आणि अगदी नितांत आमच्यावरती प्रेम करणारे, सदैव हाकेला ओढ देणारे आमचे अरविंद दादा पॅडवादक, अगदी काळजाचा ठोका चुकावा असं त्यांचं वादन आहे. त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत करते. आणि तुमच्या सर्व गावकऱ्यांचे लाडके, तसं तो मला आई समानच मानतो, आमचं मनोज दादा आहे, त्याचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत करते. आणि विशेष तत्वानं प्रगती करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या सोबत आलेले, माझं चॅनल ज्यांनी चालवायला घेतले असे असणारे आमचे भक्तिरूप यूट्यूब चॅनलवाले दादा गणेश दादा यांचंही या ठिकाणी मी स्वागत करते. आणि या ठिकाणी एक कथेला प्रारंभ करूया. वेळेअभावी भागवताच्या सुरुवातीला भागवताचं महात्म्य सांगितलं. लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला या सगळ्यांची माहिती नसती दिली तर तुम्हाला कळलं नसतं कोणाचं कोणतं नाव आहे ते, नाही का. बरोबर आहे. म्हणून भागवताच्या सुरुवातीला भागवताचं महात्म्य सांगितलं. आणि भागवताच्या महात्म्याला सुरुवात करत असताना सुंदर असं वेदव्यासजी श्लोक उच्चारतात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशा श्री कृष्णाय वयं
भागवताला सुरुवात करत असताना सर्वप्रथमतः सत्याला वंदना केली. दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला वंदना न करता, कोणत्या देवाचं आवाहन न करता वेद व्यासजी सत्याला वंदना करतात. कारण कलियुगामध्ये सत्य गोष्ट काय आहे ते फक्त भगवंताचं. म्हणून संत मायबाप सुद्धा म्हणतात, कलियुगा माझी एक हरिनाम साची मुखी उच्चारिता पर्वत छेदी पापाच. सुंदर अशी सत्याला वंदना केली आणि त्या ठिकाणी वेद व्यासजी 618 पुराण लिहितात, पण जीवाला चैन नाही, समाधान प्राप्त नाही. समाधान प्राप्त नाही म्हटल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस दुःख होतं आणि आतून तुम्ही अंतकरणातून भगवंताला जेव्हा हाक मारताना त्यावेळेस भगवान परमात्मा संताच्या रूपाने तुमच्यापर्यंत येत असतो. देवाला स्वतःच्या डोक्यावरती संत मायबाप घेतात आणि तुमच्या दारापर्यंत येतात. देव घ्या कोणी हो, देव घ्या कोणी. संत मायबापांनी डोक्यावरती देव घेतला आणि दारोदार फिरतात. देव घ्या कोणी हो, देव घ्या कोणी. आईताला घर पुसोनी. याच युक्तीप्रमाणे वेदव्यासजींच्या दारामध्ये खिन्न अवस्थेने वेदव्यासजी बसलेले आहेत. आणि तेवढ्यात भगवान परमात्म्यांनी नारद महर्षींना पाठवलं. नारद महर्षी आलेले. नारायण नारायण नारायण. नारद महर्षी आल्याबरोबर प्रश्न करतात, व्यासजी 6 शास्त्र त्या ठिकाणी 17 पुराणांची तुम्ही लिखाण केलं, तरी पण तुम्ही दुःखी का? समाधान तुमच्या चेहऱ्यावरती दिसत नाही. लक्षपूर्वक ऐका. संत तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्या दुःखाचं निरसन करत असतात. जीवाला झालेले दुःख हे संत मायबाप घालवत असतात आणि त्याच करता संत मायबाप पृथ्वी तलावरती अवतार कार्याला येतात. त्याच युक्तीप्रमाणे नारद महर्षी सुद्धा वेद व्यासजींना विचारतात, कशामुळे तुम्ही दुःखी आहात? त्यावेळेस वेद व्यासजी म्हणतात, सगळं काही लिहिलं मी नारद महर्षी, पण माझ्या जीवाला समाधान नाही. काय केलं पाहिजे जेणेकरून जीवाला समाधान होईल, सुख प्राप्त होईल, मला जीवनाची सार्थकता झाल्यासारखी वाटेल, असं काहीतरी उपाय सांगा. नारद महर्षी म्हणतात, हे वेदव्यासजी, तुम्ही सर्व काही ग्रंथाची रचना केली. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण लिहिली, 17 पुराण लिहिली, मात्र भगवंताच्या लीलांचं वर्णन करणारी एकही ग्रंथ तुम्ही लिहिला नाही. म्हणून भगवंताचं लीलांचं वर्णन करणारा असा ग्रंथ लिहा, म्हणजे तुम्हाला समाधान त्या ठिकाणी प्राप्त होईल. असं म्हटल्यानंतर वेद व्यासजींनी लेखणी घेतली, लिहायला सुरुवात केली. परंतु मनामध्ये विचार केला, लिहायला तर आपण सुरुवात केलेली आहे, परंतु मी सांगेल आणि न थांबता कोणीतरी लिहिणारा पाहिजे. माझे मागे श्लोक निघत जातील, पण कुठेतरी ही लेखणी अडकळू नये. म्हणून त्या ठिकाणी गणपती बाप्पांचं आवाहन केलं. गणपती बाप्पांना बोलवण्यात आले. नमिला गणपती माऊली शारजा, आता गुरु राजा दंडवत, आता गुरु राजा दंडवत.
गणपती बाप्पांचं आवाहन केलं. गणपती बाप्पांनी सांगितलं, वेदव्यासजी ग्रंथ लिहिण्याचं मी काम करेन, परंतु ज्या ठिकाणी तुम्ही थांबताल त्यावेळेस मात्र मी लेखणी हातातली सोडून दे. वेदव्यासजीने म्हणणं ऐकलं आणि ग्रंथाला सुरुवात झाली. दिवसभर ग्रंथ लिहिला जायचा. गणपती बाप्पांचं पूर्ण शरीर तप्त व्हायचं, गरम व्हायचं आणि शेवटी दिवस मावळल्यानंतर लेखणी थांबायची. आणि त्यावेळेस मात्र वेदव्यासजी सरस्वती मैयाच्या पात्रामधील माती उचलून गणपती बाप्पाच्या अंगावरती लावतात. ज्या दिवशी माती लावली त्या दिवसाला आपल्या इकडे अंगारकी चतुर्थी म्हणतात. काय म्हणतात? आपण करतो, तुम करते म्हणून हम करते, लेकिन जरा जरा. त्या दिवसाला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात. ग्रंथ पूर्ण झाला आणि पूर्ण झाल्यानंतर वेदव्यासजी मनामध्ये विचार करू लागले, आपण जीवनामध्ये कमावलेली संपत्ती तुम्ही दुसऱ्याला देता का? रात्रंदिवस काबाड कष्ट केलं, दुसऱ्याला देता का संपत्ती? कोणाला देता? मला देऊन टाकता, मी घेऊन जाते. कोणाला देता? आपल्याच लेकराला देता ना. तसा वेदव्यासजींनी मनामध्ये विचार केला, आपली संपत्ती म्हणजे आपले ग्रंथ आहेत. आपली संपत्ती कोणाला दिली पाहिजे? आपल्याला तर सुपुत्र पण नाहीये, कोणाला द्यावी विचार करतात मनामध्ये. आणि या ठिकाणी श्री शुकदेव महाराजांच्या जन्माची कथा सांगितली. सुंदर असं कैलासावरती भगवान शंकर, माता पार्वती दोघेही बसले असताना अचानक भोले बाबा पार्वती मैयाची आज्ञा घेऊन कैलासाच्या उंच शिखरावर ध्यानस्थ होण्याकरता गेले. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी नारद महर्षी आलेले आहेत. आल्यानंतर विचारतात, माता पार्वती मैया, भोले बाबा दिसत नाही. आणि लक्षपूर्वक ऐका बरं, ज्या ठिकाणी नारद महर्षी गेले म्हणायचं त्या ठिकाणी काडी लागली म्हणायचं. आता गल्ली बोळातले नारद महर्षी लय डेंजर आहेत, घटस्फोट होईपर्यंत थांबतच नाही, है की नाही? कामच झालं म्हणायचं. एकदा नारद महर्षी घरातनं येऊन गेला, संध्याकाळी नवरा बायकोची झालीच भांडणं म्हणे. हा, पण नारद महर्षींची अशी कळ आहे, ते हिताची कळ आहे. नारद महर्षी कैलासावरती गेले, पार्वती मैयाचं दर्शन घेतलं, विचारतात, मैया भोले बाबा दिसत नाहीत. पार्वती मैया म्हणतात, ते सदा कदा भगवंताच्या नामाच्या चिंतनामध्ये असतात, सतत चिंतनामध्ये तल्लीन असतात. कैलासाच्या शिखरावरती ध्यानस्थ आहेत. तेवढ्यावर थांबले नाही नारद महर्षी. आणि तेवढ्यावरती आपला पण गल्ली बोळातला नारद महर्षी थांबत दोन गोष्टी, होय ग कुठं गेली तुझी सासू, दिसत नाही. आणि मग तिथून पुढे महाभारत चालू होत, आहे की नाही? नारद महर्षी मग आता सांगायला सुरुवात कर, मैया भोले बाबांचं तुमच्यावरती प्रेम आहे का? पार्वती मैया म्हणते, माझ्या इतकं प्रेम त्यांनी कोणावरच केलं नाही. आणि खरंच लक्षपूर्वक ऐका बरं का, आपल्या पतीचं तेव्हाच आपल्यावरती नितांत प्रेम होईल. जरा सुंदर नीटनाटक्या राजा. गेल्या वर्षी आमच्या ताईने असे 2-2 किलोचे तोडे केले. ते दुःख सहन करावं लागलं तरी चालेल, पण त्या ठिकाणी सीता मैयाला सुद्धा वनवासामध्ये त्या ठिकाणी ऋषी पत्नीने अलंकार दिले होते. कारण सौभाग्यवती स्त्रीने सदा कदा अलंकृत राहावं. नितांत प्रेम आपला पती आपल्यावरती करत असतो. आणि त्याच युक्तीप्रमाणे नारद महर्षी विचारतात, तुमच्यावरती खरंच प्रेम आहे? पार्वती मैया म्हणते, खरंच नारद महर्षी, माझ्यावरती ते नितांत प्रेम करतात. असं काहीच लपवत नाही तुमच्यापासून. अहो, काहीच लपवलं नाही हो त्यांनी माझ्यापासून. असं मग मला सांगा मैया,
भोले बाबांच्या गळ्यामध्ये जी रुंड माळ आहे, मुंडक्यांची माळ आहे, ते मुंडके नेमके कुणाचे सांगा बरं. पार्वती मैया म्हणते सगळं विचारलं नारद महर्षी, पण तेवढं विचारायचं विसरून गेले मी. विचारायला पाहिजे होतं. पार्वती मैया विचार करते. भोले बाबांचं ध्यान मोडलं. भोले बाबा एक दिवशी घरी आले. नारद महर्षी काम करून निघून गेले. नारद महर्षींचं काम संपलं. भोले बाबा घरी आल्यानंतर पार्वती मैयाने आज मात्र तांब्या भरून दिला. जेवायला चला म्हणल्या. शेजारणीला गळ्यातला हार आणला आणि आपल्याला नाही आणला की त्या दिवशी घरातल्या भांड्यांची भांडणं लागली म्हणायचं. आणि जशी वाजायला लागतील त्या दिवशीच त्या माणसानं समजून घ्यावं, उमऱ्यापासून माघारी फिरावं ना, 1 ग्रॅम का व्हायना करून आणावं. तसं आता कंडिशन राहिली नाही. तुम्ही मॅन्टेक्सवर भागून घ्या. पार्वती मैयाने पाणी विचारलं नाही, कधी आलात म्हणून विचारलं नाही. भोले बाबा म्हणतात, पार्वती काय झालं? पार्वती मैया म्हणते, माझ्यावरती तुमचं प्रेम नाही, माझ्यावरती तुमचा जीव नाही. भोले बाबा म्हणतात, कोण आलं होतं का घरी? पार्वती मैया म्हणतात, हो आले होते नारद महर्षी. मग बरोबर आहे म्हणे, त्यांचंच काम आहे. भोले बाबांनी ओळखून घेतले. काय झालं, असं का बोलतेस? माझं तुझ्यावरती प्रेम नाही. पार्वती मैया म्हणते, मग सांगा बरं, तुमच्या गळ्यामधील ही जी रुंड माळ आहे ती नेमकं कशाची आहे? भोले बाबा म्हणतात, हे पार्वती, तुझा जन्म वारंवार झाला. तू सती बनून आलीस, तू पार्वती बनून आलीस. त्यावेळेस तुझ्या बरोबर विवाह झाला आणि कालाच्या योगानं तू गतप्राण झाल्याबरोबर तुझा विरह सहन करू शकलो नाही, म्हणून ती रुंडमाळ मी गळ्यात, ते मुंडकं माझ्या गळ्यात आहे. जेवढी रुंडमाळेतले मुंडके आहेत तेवढे तुझे जन्म झाले. तुझा विरह सहन करू शकत नाही. पार्वतीच्या लक्षामध्ये आलं, पण मनामध्ये प्रकाश पडला. नाथ, माझे कितीतरी जन्म झाले, मात्र तुमचा मृत्यू झाला नाही. असं काय केलं जेणेकरून तुमचा मृत्यू झाला नाही? मी वारंवार मृत्यू पावतो. असं तुम्ही कोणाचं भजन करता? सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं. भजन करी महादेव देवा, राम पूजी सदा. प्रभू रामचंद्रांचं मी नामस्मरण करतो. पार्वती, त्या अविनाशी तत्वाचं मी भजन करतो, म्हणून माझं त्या ठिकाणी मृत्यू होत नाही. पार्वती मैयाने हात धरला. गुरुच्या मुखातून नामामृत घ्यायचं असेल तर ते चोरून ऐकून जमत नाही. कोणा आयऱ्या गबऱ्याच्या मुखातून ऐकून जमत नाही.
पार्वती म्हणते हरकत नाही, परंतु मला त्या आत्मारामाचं नामस्मरण चिंतन कथा ऐकवा. मग कैलासाच्या शिखरावरती भोले बाबा पार्वती मैयाला घेऊन गेलेले आहे. घनदाट जंगलामध्ये त्या ठिकाणी पार्वती मैयाला घेऊन गेले. समोर पार्वती मैयाला बसवलेलं आहे आणि बसवल्यानंतर भोले बाबा सांगतात, हे बघ पार्वती, कथामृत ऐकत असताना माणसानं झोपी नाही गेलं पाहिजे बरं. म्हणून मध्ये मध्ये हुंकार देत चल. आता आपल्या इकडं नाही पद्धत, पण वृंदावनामध्ये पद्धत. आता ती बहुतांश सगळीकडेच बंद झाली. पण वर्षश्राद्धाच्या वगैरे निमित्ताने जर कथा असेल घरगुती, कारण घरगुती कथा म्हणल्यानंतर ऐकायला किती 4च लोक आहे ना. मग 4 लोकातले जर झोपी गेले तर, म्हणून मध्ये मध्ये हुंकार द्यायचा असतो. पद्धत आहे अशी. महाराजांनी शब्द उच्चारल्याबरोबर ऐकणाऱ्याने सत्यवचन महाराज असा शब्द उच्चारायचा असतो. असा नियम दंडक वृंदावनचा आहे. एवढं नाही केलं तरी कमीत कमी मान तर डुलवली पाहिजे. बर, तुमची चुकी नाही. निद्रा देवीला भगवान परमात्म्याने प्रभू रामचंद्राने आशीर्वादच दिला. तिने सांगितलं, माझ्या पतीचा कुंभकर्णाची हत्या तुम्ही केली, माझ्या पतीला तुम्ही मारून टाकलं. कुंभकर्णाची पती निद्रा देवी, माझ्या पतीला तुम्ही मारून टाकलं. आणि त्या निद्रा देवीने प्रभू रामचंद्रांना शाप दिला, जिथं जिथं तुमचं नामस्मरण चालू असेल तिथं मी आल्याशिवाय राहणार. निद्रा देवीचे भक्त भक्त आपले आपले सांभाळून घे, है की नाही. कथेमध्ये झोपे जाऊ नये, कथेमध्ये बडबड करू नये. पार्वती मैयाला सुंदर त्या ठिकाणी उपदेश भगवान भोले बाबा देतात. पार्वती, मी ती कथामृताला सुरुवात करत आहे, मध्ये मध्ये होंकार दे बरं. पार्वती मैया हो बोल. कथामृताला सुरुवात झाली. मध्यान्ह रात्र ओलांडली आणि पहाटेच्या सुमारास मात्र पार्वती मैयाला निद्रा देवीनं झोपी लावलं. परंतु पार्वती मैयाच्या पाठीमाग काही अंतरावरती एक पोपटाचं पिल्लू मृत्यूशी झुंज घालत पडलेलं होतं. कधी काळी प्राण निघून जातो अशी त्याची अवस्था होती. पण कथामृत कानावरती पडल्याबरोबर ते सचेत झालं, ते तेजोमयी झालं, त्याला तेजी आली आणि ते पार्वती मैयाचा हुंकार बंद झाला आणि हे हुंकार देऊ लागले. भोले बाबा सांगायचे आणि हे होकार द्यायचे. मध्यान वेळेस भोले बाबांनी डोळे उघडले. हुंकार कोण देते समोर पाहिलं तर पार्वती मैया गाढ झोपी गेली. हुंकार कोण देत आहे? चोरून कोणीतरी ब्रह्मनाम ऐकलं म्हणून उचललं हातातलं त्रिशूळ, फेकलं. फेकल्याबरोबर त्या पोपटाच्या पिल्लाच्या लक्षामध्ये आलं, आता भोले बाबा क्रोधित झाले. ते पोपटाचं पिल्लू पुढे धावत आणि पाठीमागे त्रिशूळ धावत आहे. व्यासांची पत्नी, तिला सवय होती करून झोपायची. लक्षपूर्वक ऐका बरं का. लई माणसाला काही काही सवय असतात. कोणी कोणी झोपीतच चलतात ना. आमच्या इकडे माझ्या वडिलांचे मित्र होते. एक दिवशी आमच्या घरी आले. संध्याकाळी झोपले. आम्ही एका खोलीमध्ये, ते एका खोलीमध्ये. आणि झोपीत निमेराच्याला उठले, हातरून पांघरून सगळं काढलं. घडी मारली, इथं बगलत मारली, सरळ निघाली बाहेर. गावाच्या बाहेर माळ होता. अख्खी गुरं सोडली गोट्यातली आणि पहाटेच 3-4 वाजता चारून सगळे आणून पहाटे 5 वाजता आणून बांधली. झोपीत माझ्याकडे काय बघता?
अशी काही काहींना सवय असते नाही का. तशी वेदव्यासजींच्या पत्नीला सत्यवतीला आ करून झोपायची सवय होती. आणि त्या पोपटाच्या पिल्लानं सत्यवतीच्या मुखामध्ये प्रवेश केला आणि मुखामध्ये प्रवेश करून गर्भामध्ये प्रवेश केलेला आहे. भोले बाबांचं त्रिशूळ त्याच्या पाठीमागे धावत आलेलं आहे आणि श्री वेदव्यासजींच्या त्या पर्णप कुटीच्या बाहेर येऊन थांबलं. भोले बाबा प्रगट झाले. भोले बाबा विचारतात, माझा ब्रह्मनाम ज्याने कोणी चोरून ऐकलेलं तो व्यक्ती या ठिकाणी आलेला आहे. वेदव्यासजी म्हणतात, माझ्या पत्नीच्या उदरामध्ये त्याने वास्तव्य केलं, याचा अर्थ तो माझा मुलगा आहे. क्षमा करा भोले बाबा, परंतु हा जन्माला आल्यानंतर मी याला वाईट मार्गाला जाऊ देणार नाही. याच्या हातातून फक्त भगवंताचंच नामस्मरण करून घे. वचन देतो. वचन घेतलं आणि 12 वर्ष ते पोपटाचं पिल्लू माता सत्यवतीच्या उदरामध्ये राहिलं. किती वर्ष? 12 वर्ष. आपल्याला आता 9 महिन्यातच गादीन बेड रेस्ट सांगितलंय डॉक्टरने. अजिबात कशीकडे तांब्या सुद्धा उचलायचा. किती अवघड परिस्थिती असेल नाही का. एक दिवशी कंटाळून वेदव्यासजी सत्यवतीच्या उदरामध्ये असलेले त्या पोपटाच्या पिल्लाला हाक मारतात, बाळ किती दिवस आईच्या उदरामध्ये राहणार आहेस, बाहेर ये. त्यानं आतूनच सांगायला सुरुवात केली, बाबा हे जग मोहमायेने व्यापित आहे. मी बाहेर आल्याबरोबर माझं पाठीमागं लागल्या जाईल. मला त्या भगवंताचा विसर पडल्या जाईल. मी बाहेर येणार नाही. वेदव्यासजी सांगतात, काळजी करू नको. बाहेर आल्यानंतर मी तुला भगवंताची ओळख करून दे. अभिमंत्रित पाणी करून गर्भावरती शिंपित केलं आणि त्या ठिकाणी श्री शुकदेव महाराजांचा जन्म झालेला आहे. बोलिये शुकदेव महाराज की जय. जन्माला आल्याबरोबर 12 वर्षाचं लेकरू धावत पुढे पळत आहे. धावत पळत गेले. एका ठिकाणी स्त्रिया जलक्रीडा करत होत्या. त्या ठिकाणाहून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत ते धावत जंगलाच्या दिशेने निघून गेले. वेदव्यासजी त्या ठिकाणाहून चाललेले असताना त्यांनी डोळ्याला हात लावले. महिला म्हणतात, तुमच्या मनामध्ये काम आला म्हणून त्या ठिकाणी तुमचा नाश आहे, दुःखाला कारणीभूत आहे. तुमचा मुलगा आहे तो का मरहित आहे. जंगलाच्या दिशेने न डोळ्याला हात लावता निघून गेला. दुःखी झाले वेदव्यासजी. तिथूनच माघारी आले. काय करावं, संपत्ती कमावलेली आपल्या मुलाच्या स्वाधीन करावी, त्यासाठी मुलगाही प्राप्त झाला, परंतु तो जंगलामध्ये निघून गेला. काय करावं समजेना. शेवटी आपल्या शिष्यांना एक श्लोक शिकवला आणि ज्या ठिकाणी श्री शुकदेवजी महाराज आहेत त्या ठिकाणी जाऊन श्लोक म्हणायला सांगितले. सर्व काही शिष्यमंडळ शुकदेव महाराजांपाशी गेलेला आहे. ध्यानस्थ शुकदेवजी महाराज आहेत आणि श्लोक म्हणायला सुरुवात केली. वरहा पीडम नटवर वपू कर्णयोग कर्णिकारा विप्रदवास कनक कपिशा वैजयंतीच माला रंध्रार्विनुरदर सुधया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं सपदरमणं प्रविशद गीतकीर्ति.
श्री शुकदेवांनी डोळे उघडले. सुंदर असे भगवंताचं वर्णन करणारे श्लोक ज्यावेळेस कानावरती पडले, श्री शुकदेवजी महाराज म्हणतात, सांगा ना कुठल्या ग्रंथामध्ये हे श्लोक आहेत, मला तो ग्रंथ आणून द्या. त्यावेळेस ते ऋषीमुनी सांगतात, तुम्हाला हा ग्रंथ पाहिजे ना, तर तुम्हाला तुमच्या वडिलांच्या घरी यावं लागेल, श्री वेदव्यासजींच्या घरी यावं. आणि जंगलातून माघारी त्यांना घेऊन आलेले आहेत. आणि सुंदर असा ग्रंथ श्रीमद भागवत, नवे नवे प्रत्यक्ष भगवंताची प्रतिमूर्ती असणारे भगवान परमात्मा निजधामाला जाताना उद्धवाला सांगतात, उद्धवा लाधला जाता जाता, आपण म्हणतो कृष्ण दाता नाही का, जाता जाता उद्धवाला सांगितलं मी जाणार नाही, माझं प्रत्यक्ष अंश या ग्रंथामध्ये भागवतामध्ये सांगितलं. आणि भगवान परमात्मा निजधामाला निघून गेले. आणि असाच पवित्र असणारा ग्रंथ त्या ठिकाणी शुकदेवांच्या हातामध्ये दिलेले आहे. बोलिये शुकदेवजी महाराज की जय, बोलिये वेदव्यासजी महाराज की जय. आणि सुंदर वर्णन त्या ठिकाणी शुकदेव महाराजांचं केलेलं आहे. शुकदेव महाराज म्हणजे प्रत्यक्ष जसं भगवंत श्रीकृष्णाचं स्वरूप आहे तसं त्यांचं स्वरूप आहे. तीन व्यक्ती सांगितले ज्यांना प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचं, भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप आहे. स्वतः भगवान परमात्मा एक, दुसरे उद्धव आणि तिसरे शुकदेव महाराज. सुंदर भागवतामध्ये त्यांचं वर्णन केलं. यम प्रजवंत मनुपी तमपीत कृत्यं द्वैपायन विरहकातर अजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोभिनेदो तं सर्वभूतं हृदयं मुनिमानतोऽस्मि. गोपाल कृष्ण भगवान की जय. सुंदर असा हा ग्रंथ शुकदेवांच्या हातामध्ये स्वाधीन केलेला आहे. आणि यानंतर मात्र भागवतामध्ये सूत आणि शौनकादिक संवाद पुढे सुरू होत आहे. आणि कथेला प्रारंभ होत आहे नैमिषारण्यातून. 80,000 शौनक ऋषी आहेत. मनामध्ये विचार करतात भगवंताचं चिंतन करायचंय, पण चिंतन करण्याकरता एकांत पाहिजे नाही का, कोणी डिस्टर्ब केलं नाही पाहिजे. पण आपलं चिंतन असं असतंय, सांगू तुम्हाला, आमच्या आजीबाई बसतात चिंतन करायला. जपाचे हातामध्ये माळ असते, वडमणी ताना तानी वडमणी ताना, त्यांनी मोकळ्यात घराचे दाना दाणी. सुनबाई तिनं विचारेना भाकरी टाकावी तव्यावरती, जराशी तवा जास्त गरम झालेला असावं, धुरकट वास यावं, इकडून जोरात तिनं आवाज यावा. आणि इकडं तर नामजप चालू आहे नाही का. सुनबाई भाकरी करपली वाटतं, रामकृष्ण हरे राम, अशी अवस्था त्याची. उपयोग आहे का. वरपंगाने केलेली भक्ती भगवान परमात्म्याला आवडत नाही. अंतकरणापासून भक्ती केली पाहिजे नाही का. आणि लक्षपूर्वक आहे का, खोटी भक्ती केलेली एक ना एक दिवस उघडकीस येते नाही का. किती प्रयत्न करा. आणि आपल्या मनामध्ये भाव नसते, देवा मला वडापाव, जमत नाही. मनामध्ये भाव नसते, देवा मला पाव, जमेल का, जमत नाही. मनी नाही भाव, मने देवा मला पाव, देवाशानी पावायचा नाही रे, देवाशानी पावायचा नाही रे, नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, बाजारचा भाजीपाला नाही रे, बाजारचा भाजीपाला नाही रे.
मनी नाही भाव म्हणे देव मला पाव देव शान पावायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र देव असा तसा पावणार नाही बरं मनामध्ये भाव पाहिजे नाही तर लोक तुम करते म्हणून हम करते लेकिन जरा जरा फरक पडते लोक करतात म्हणून करायचं लोक माळ घालतात म्हणून घालायचे नाही का त्याचं महत्व बी कळलं पाहिजे उग कुमारिकांनी मग गळ्यात मंगळसूत्र घातलं जरी घातलं कपाळाला एवढं मोठं कुंकू लावलं तर आपल्या आजीबाईने विचारलं बाई मालकाचं नाव घे ती म्हणे तुळशीच्या पानावर पाय कसं ठेवून नवरे लग्नाच्या आधी नाव कसं घेऊ म्हणे जमेल का जमत नाही मनामध्ये भाव असला पाहिजे लग्न झालेलं असलं पाहिजे तेव्हा मालकाचं नाव घेता येतं नाही का बऱ्याच लोकांचा वरपंगाने भक्ती भाव चाललेला असतो पण नक्कीच एक ना एक दिवस ते उघडकीस येते लक्षपूर्वक आहे का आषाढी वारीचे दिवस होते गावामध्ये वारकरी आले आणि गावातल्या सरपंचाने गुलाबजामुनची पंगत घातली कशाची हाय का नाही आपल्याकडे गुलाबजामुनची पंगत घातली गावातल्या एका कुचर वाट्यावरती मारुतीच्या पहारावर बसलेले असतात बघा तेला काही काम नसते याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला आणि सगळ्याच्या टोपी मला नाही बरं का त्यांना काही काम नसते काही टेन्शन नाही बनबन नाही मोकार त्यांच्याकडे सगळा खबराचा अपडेट असते कोणी त्यांना सांगत नाही एवढं काम करा एवढी अपडेट ठेवा म्हणून पण सगळ्या गोष्टीच्या खबरी त्यांच्याकडे पोहोच झाल्या त्याला आमच्या इकडं कुचरवटा म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात हा कुटाळवटा थोडा फरक आहे नाही तर शेम सारखंच आहे का चौघ जण बसलेले होते विचार केलं माय बाय म्हणे भलती मजा आहे वारकऱ्याची पण त्याला काय माहित होते पंढरीचे वारकरी कधी कधी शिळे तुकडे सुद्धा पार करी काय पंढरीनाथ महाराज बरोबर आहे आळंदीला राहून बघा माधुकरी मागावं लागते सोपी गोष्ट नाही सोपं नाही वारकरी म्हणून पण थोडीशी झलक पाहिली आणि मनामध्ये विचार केला काय रे भाऊ म्हणे आपण बी वारकरी बनायचं म्हणे काय गुलाबजामुनची पंगत आहे म्हणे काय वारकरी अशी मजा आहे बनायचं म्हणे वारकरी मुदखेडच्या बाजारामध्ये गेले 2 झेंडे आणले 2 टाळ आणले आणि भल्या बोरावानी बोरे सुद्धा कमी पडते असे चांगले आपल्या टाळाच्या मणी केवढाले असते तेवढ्याला मण्याची अशी शर्टाच्या आतनं घातली तर वर्ण दिसाव अशी माळा घातली महाराज दणक्यात दिसलं पाहिजे नाही का हे टप्प्याचे टप्प्या गण रेल्वे लाईन ह्याकडे त्याकडेला टाकून दिली चालले ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम मी लय सुरात म्हणले त्यांना सुराचा पत्त्या होता का एक पुढं म्हणायचं एक मागं म्हणायचं निघाले बिचारे मजल दर मजल केली सकाळ धरणं बिचारे चालत होते कधी चालायची सवय नाही सफरचंदासारखे गाल होते पाय लाल जरी झाले चालून चालून पायाला पार फोड आले पण सकाळपासून कुणी जेवायला काही बोलविना बिचाऱ्यांना गुलाबजामुनची हिरवळ दिसली पण वारकऱ्याचं त्या ठिकाणी पुढे चालून हाल सुद्धा असतात हे त्यांच्या लक्षामध्ये आलं नाही संध्याकाळी 6 वाजल्या सकाळपासून अन्नाचा कण नाही पोटामध्ये विचार करतात कोणीतरी आपल्याला बोलवल जेवायला तेवढ्यात ते सदग्रस्त महात्मा आवाज दिला त्यांना विचार केला परिस्थिती आपली गरीब आहे आपण तर एवढ्या मोठ्या दिंडीला जेवू घालू शकत नाही 4-5 वारकरी आपण जेवू घालू शकतो आणि त्याच्यातनं त्याची पत्नी जरा थोडी कर्कश होती घरात पत्नीनं चांगलं राहू नाही तर प्रपंचाचे पटांगण झालंच म्हणायचं है की नाही असेल स्वभाव कर्कश तरी थोडी लीनता घेतल्यानंतर प्रपंच मात्र सुखकर झाल्याशिवाय राहत नाही थोडी कर्कश होती तरी पण यानं प्रयत्न करून त्या 4 वारकऱ्याला आवाज दिली ओ महाराज म्हणे आमच्या घरी जेवायला येता का
हे म्हणे उजळलेले भाग्य आता उगी चिंता वारली, सका धरणं पोटात अन्नाचा कण नाही. आता मात्र जेवायला घरी जातात, घेऊन जाताय, भाग्यच उदयाला चटणी भाकरी का देईना पण पोट तर भरेल. हो येतो म्हणे. आणि त्या 14 जणांना घरी घेऊन आले. असे जबरदस्त महाराज दिसायचे. बरेच लोक म्हणतात ताई आमच्याकडे लय मोठे महाराज आणले होते. महाराज वर पंगाने कधी बघत जाऊ नका. महाराज अंतकरणात ना कसं आहे, नाही तर वरनं दिसायला लय टमाट्यावाने किती दिसाय. बरेच लोक मला म्हणतात ताई आमच्याकडे महाराज आणले होते, एका गाडीत एकच बसत होता. उपयोग आहे का? असे महाराज लोक हम भी डुबे और यजमान को भी लेके, घेऊन डुबल्याशिवाय राहत नाही, उपयोग नाही. म्हणून सुंदर वाक्य आहे पा, लक्षपूर्वक ऐका. पाणी पिना छान के और गुरु करना पहचान के. पाणी सुद्धा पिताना आपण पाण्यामध्ये 3दा वाकून पाहतो, पाणी खराब तर नाही, तसं गुरु सुद्धा पारखून केला पाहिजे. खरंच मी कोण आणि देव कोण याचा पत्ता ठीक सांगणारा तो संत ओळखावा, तेथेच देव जाणावा. बिचाराने घरी घेऊन आले. पत्नीला आवाज दिला, का ग वारकरी घरी जेवायला आलेले आहेत, सुंदर असा भाकरी भाजीचा बेत कर. तिनं विचार केला, कुठून दुर्बुद्ध्या सुचली, या मालकाला कोणीतरी 4 माणसं घेऊन येते जेवायला कर म्हणते. रोज उठून माझ्या मागे काहीतरी कुठं नाही, कसं तरी यांना घालवलं पाहिजे. म्हणून तिने युक्ती लढवली. तिनं सांगितलं, हे बघा आजच नेमकं पीठ संपलेलं आहे, दळण करूनच ठेवलेलं आहे, एवढं चक्कीहून दळण घेऊन तोपर्यंत मी भाजी टाकते. उचलला डबा बिचारीच्या हातामध्ये दिला आणि आतमध्ये निघून गेले. महाराज मंडळी बसलेले होते. आतमध्ये गेली. वरती जिन्यावरती जुन्या काळातलं सासूबाईचं मोठं मुसळ होतं साळी काढायचं, आणि पखालीला जी मोठ होती ती मोठ खाली काढली. नाडा म्हणतात त्याला नाही का, तो नाडा खाली काढला आणि ते मुसळ खाली काढलं. तो बाबा बिचारा चक्की जाऊस तर इकडं तिने सूर धरला. काय करू माय म्हणे, कसं करू आता, मला लय रडता येत नाही बरं, लय गळा गाता येत नाही, तसं कसं करू म्हणे. तेवढ्यात एक बुवा महागा आले. काय झालं ताई, का रडता तुम्ही? म्हणे काय सांगू महाराज, माझा पती लई बेकार आहे म्हणे. कसं काय? असं 4 वारकरी जमून घरी आणतो आणि हे बघा कोपऱ्यात बघितलं का मुसळ नाडा, या नाड्यानं बांधतो मुसळाने हाणतो. एक तर सकाळ धन पोटात अन्न नाही, आणि आता मात्र ह्यानं जर हाणलं तर हितच स्वर्गगमन होईन आपलं. ताई म्हणे बरं झालं तुम्ही सांगितलं आम्हाला. तुमच्या घराला मागचा दरवाजा आहे का? ती म्हणे आहे ना. मग आम्हाला तो दाखवा रस्ता. मागच्या दरवाजानं ते चौघेही निसटले. पण विषय असा होता, रोड असा चढाव उताराचा होता, डांबरीच होता, पण जसं काय घाटात रोड आहे असा चढाव उताराचा रोड. जराशे बिचारे पाय काढीत अंतरावर गेले होते. हे बिचार दळण घेऊन घरी आलं, आणि घरी आल्यानंतर विचारलं, का ग महाराज मंडळी गेले कुठं? तिनं सांगायला सुरुवात केली, काय म्हणे तुमचे महाराज लोक, आणि काय ते असे कुठं महाराज लोक असतात होय. अगं झालं काय, काय तुमचे महाराज लोक जेवायला नाही, खावायला नाही, एखादा ग्रॅम दागिना मागितला नाही, 5-6 तोळ्याची अंगठी मागितली नाही, मागता तर काय काय मागितलं असं? ते मुसळ नाडा मागत. आणि मी असली पतिव्रता दिन वय तुम्हाला विचारल्याशिवाय. तो म्हणला एवढीच गोष्ट होती ना, देऊन टाकायचं होतं, जेणेकरून आम्हाला कोणीच अडवणार नाही अशी जागा दाखवा. भगवान परमात्म्याने हातातलं सुदर्शन चक्र सोडलं आणि सांगितलं, जा ज्या ठिकाणी या सुदर्शन चक्राची चक्र थांबेल त्या ठिकाणी तुम्हाला चिंतन करण्यास योग्य जागा आहे. ते चक्र पुढे चालत आहे, 80,000 शौनक ऋषी मागे चालतात, आणि एका ठिकाणी येऊन ते चक्र थांबलं, आणि त्याच्यामधील असणारी निमी ही जमिनीमध्ये रोवल्या गेली, म्हणून त्या अरण्याला नाव पडलं निमिष्य अरण्य. आणि त्या ठिकाणी
80,000 शौनक ऋषी बसले उंच असं आसन तयार केलं आणि प्रतीक्षा करतात चातकाप्रमाणे. आम्हाला कोणीतरी कथा सांगणारा यावा, कोणीतरी ज्ञान सांगणार यावा, प्रतीक्षा करतात. आणि त्या ठिकाणी सूतजी महाराजांचं आगमन झालेलं आहे. बोलिये सूतजी महाराज की जय. सुंदर असं पूजन झालं आणि श्री सूतजी महाराज उंच अशा आसनावरती बसले आणि त्या ठिकाणी शौनक ऋषी सूतजींचं त्या ठिकाणी गुणवर्णन करतात. आणि आजच्या कथेला आपण या ठिकाणी विराम देत आहोत. नियमाप्रमाणे थोडंसं नियमबद्ध तुम्ही सगळं पंच कमिटीने केलेलं आहे आणि योग्यच आहे. नियमामध्ये कीर्तन 2 तास, प्रवचन 1 तास, जागरण गोंधळ रात्रभर चालू दे, टेन्शन नाही. आणि नियमात असावं. नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभतया जवळी या युक्तीप्रमाणे आजच्या कथेला याच ठिकाणी विराम देत आहोत. आणि विराम देत असताना सुंदर असं सर्वांनी एकदा भजन करायचे. पण भजन करत असताना आपला सुंदर असा नियम आहे. काय नियम आहे? सर्वांना ज्ञातच आहे. पहिला दिवस असला आणि 7वा दिवस असल्यासाठी आपल्यासाठी सारखाच असला पाहिजे, नाही का? पहिल्या दिवसाच्या मानाने बहुसंख्य महिलांचं आणि पुरुष वर्गांचं तर ते आपण दरवर्षीच पाहतो, नाही का? तेवढंच आगमन उत्सुकतेने राहिलेलं आहे. कारण पुरुष वर्गांमागे काम असतं. आपण निवळ असं समजू नका, आपल्यालाही खूप काम असतं, नाही का? पण कथेला विराम देत असताना सुंदर असं भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. सुंदर अशा पावल्या टाकायच्या. सर्वांनी आपापल्या जागेवरती उभं करायचं आहे. चला आता पावले टाकायला हरकत. ऐका, एक सूचना आहे. आता उद्याच्या कथेमध्ये आपण भगवान भोले बाबांचा विवाह लावणार आहोत. लक्षपूर्वक ऐका बरं. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय. जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम. सदा वसंत
जय हो